सध्या तर हल्ली ओटेकचा भाषा आहे महाराष्ट्रामध्ये. आमच्यासाठी नाव सोडलं होतं. त्यांचीच आज आम्ही अपेक्षा करत होतो का मैदानात येतील, पण ते आले नाही. फक्त हवा करण्यासाठी बॅनरबाजी कधीच करत नाही. महिनाभराची ट्रीटमेंट दिली आहे, ते बोले 100% कव्हर होईल. दादा जेव्हा पण जे पण बोलेल ते करून दाखवतोय. तिथं पण नियोजन चालू आहे बिनजोडचं. दादा आमचं काळीज आहे आणि मथुर त्याच्यापेक्षा जीवात अजून आतमधला काळीज आहे. मित्रांनो, आज आपण आंबी मोरगाव तालुका बारामती येथे आलेलो आहोत आणि येथे आज बिनजोडचं मैदान चालू आहे. आपला बिनजोडचा बादशाह मथुर घोटच्या सरच्या बरोबर आता पळालाय आणि पहिली बिनजोड जिंकलेला आहे. आपल्यासोबत शुभम दादा आहेत, आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया. दादा नमस्कार. नमस्कार. आजच्या या पैऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं? पहिल्याचं नियोजन 8 दिवसापूर्वीच झालं होतं. आपले ही गाडी पळवायची होती, कारण की सीझनच्या लास्ट एंडला हीच गाडी पळाली होती. तू पण अशी गाडी पळाली होती आणि चांगली गाडी आम्ही मारली होती. त्याच्यामुळे आमचं ठरलं होतं का जेव्हा पण बिनजोड मैदान होईल चांगल्यापैकी तिथं आपली ही गाडी पळवायची. तर त्या हिशोबात आम्ही तोच पहिला करून गाडी पळवली. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गाडीला स्पीड लागलं ना? भरपूर स्पीड लागलं गाडीला. आमची आज अपेक्षा दुसरी होती, पण आज दुसरी शर्यत झाली, ते पण आमची मैत्रीपूर्ण शर्यत झाली. दोन्ही पण बैला आमच्या पहिल्यामधलीच आहेत. शर्यत आमची एकदम मैत्रीपूर्ण भावासारखी झाली. सर्जाबद्दल काय सांगचाल? सध्या तर हल्ली ओटेकचा भाषा आहे महाराष्ट्रामध्ये. एवढ्या कमी वयात खूप स्पीड न पळणारा सर्जा हल्ली सर्वांच्या मनावर अधिराज्य करते. आता मथुर आणि सर्जा हे ह्याच्या अगोदर सुद्धा मुंबईमध्ये बिनजोडला पळाले. हो, 2 वेळा मुंबईमध्ये पळाले होते बिनजोडला, तेव्हा पण चांगला स्पीड लागला होता गाडीला. याच्यानंतर आपल्याला परत कधी मथुर आणि सर्जाचा पैरा बघायला मिळेल? लवकरच दिसेल. पुन्हा एकदा जिथे पण बिनजोडचं मैदान होईल तिथे आमची गाडी पळेल. आणि ज्याने आमच्यासाठी नाव सोडलं होतं त्यांचीच आज आम्ही अपेक्षा करत होतो का मैदानात येतील, पण ते आले नाही. आम्ही नाव दिलं होतं बिनजोडला, बॅनर पण सोडला होता. मैदानात येऊन पण आम्ही नाव दिला. आम्ही काय हवा करण्यासाठी कधी शर्यत क्षेत्रात कधी हवा करत नाही. आम्ही रिअल जे पण आहे ते खेळतो. फक्त हवा करण्यासाठी बॅनरबाजी कधीच करत नाही. असं आमचं एक हा शौक आहे. दादा जेव्हा पण जे पण बोलेल ते करून दाखवतोय. फक्त बोलणार असं करायचं तसं करायचं ना करणार नाही असं कधी आमच्यात झालंच नाही. जे पण बोललो आहे ते आम्ही करून दाखवलंय. चाहत्यांचे बरेच प्रश्न आहेत की राहुल दादा आपल्याला मैदानात कधी दिसतील? दादा येतील लवकरच मैदानात. थोडेसे काम आहेत दादाने घेतलेत, आता नवीन चालू केलेत, त्याच्यामुळे दादा थोडा येत नाही शर्यतीला. परवा कदमवाडीच्या आयोजकांनी एक व्हिडिओ रिलीज केला, त्याच्यामध्ये त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की मथुर आणि सर्जा ही जी गेल्या वेळेसची जिंकलेली जोडी ती त्यांना 61 फाट्याला, तर त्यांना ती परत एकदा पळताना बघायची. चालू आहे नियोजन अजून, तेच बघूया. दादांना ते 15 ऑगस्टच्या मैदानाचं बिनजोडचं ते पण आवर्जून आमंत्रण आहे. बघू, तिथं पण नियोजन चालू आहे बिनजोडचं. त्याच्यामुळे अजून काय सांगता येणार नाही. जेव्हा दादांशी चर्चा होईल तेव्हाच काय जे असेल ते सांगेल. शुभम दादा, सकाळी सुद्धा तुम्हाला विचारलेलं की बाजी बद्दल अपडेट. अजून सुद्धा मुलांच्या भरपूर कमेंट्स येत आहेत की बाजीला नक्की काय झालंय पायाला? म्हणजे त्याच्या 2 वर्ष आधी पत्री मारताना त्याला नख्या करताना पाडला होता. तिथनं जो लंगडतोय तो अजूनपर्यंत लंगडतोय, असा विषय. शर्यतीला बोलवतो आम्ही, पण महिनाभर ओके राहतोय, नंतर वापस तसाच होतोय. त्याच्यामुळे त्याला थोडा आराम आहे. त्याला उपचारासाठी कुठं पाठवलंय? तिकडं आपल्या सांगोल्याला पाठवलं होतं, भोसले आयुर्वेदिक त्यांच्याकडे. तिथे किती दिवसाची ट्रीटमेंट असणार आहे बाजीला? महिनाभराची ट्रीटमेंट दिली आहे. ते बोले 100% कव्हर होईल. त्याच्यानंतर इकडे पळवणार आहे. त्याच्यानंतर चाहत्यांना आपल्याला तो 3 फेरे आणि बिनजोड दोन्ही प्रकारामध्ये दिसेल? हो, 100% दिसेल. शुभम दादा, मुंबईला भरपूर बिनजोड चालतात, पण या भागामध्ये तो बिनजोडचं प्रमाण अतिशय कमी. आजच्या या मैदानाविषयी काय सांगताल? खूप सुंदर असं मैदान आहे. बॅरिकेडिंग ते चांगलं केलेलं आहे आणि पब्लिक पण पूर्ण रस्त्याच्या बाहेरच आहे. अतिशय सुंदर असं नियोजन केलंय आंबेवाल्यांनी. बर, आता आपल्याला मथुर हा परत कोणत्या मैदानामध्ये चाहत्यांना दिसू शकतो लवकर? आता 1-2 मैदान आहेत. 15 ऑगस्टचं एक मैदान आहे, ब्रह्मा पैलवान यांनी आयोजित केलेलं, आणि आपलं 61 फाट्याचं एक मैदान आहे. या 2 मैदानात दिसेल होय. चालेल, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या बरोबर अभिजित दादा आहेत, अभिजित कदम.
मथुरच्या नियोजनामध्ये यांचा पण भरपूर पुढाकार असतो. दादा नमस्कार. नमस्कार. आज मथुर आणि सर्जाचा जो इथं बिनजोड झाली त्या बिनजोड बद्दल काय सांगाल? गाडी चांगली पळाली, नियोजन केलेलं शुभमनी पायऱ्याचं आणि गाडी उत्तम पळाली. आणि सर्जाबद्दल तुमचं काय मत आहे? सध्या सर्जा महाराष्ट्रात नंबर 1 लाच पळतोय आणि ओव्हरटेक किंग आहे तो. आता मथुर तुम्ही भरपूर वेळा बघितलेला आहे, तर मथुर दावणीला कसा असतो आणि मैदानात आल्यानंतर त्याचं वागणं कसं असतं? दावणीला एकदम शांत असतो आणि मैदानात आल्यावर थोडा रागीटपणा दाखवतो. बर, तुम्ही मथुर बद्दलचं असं एखादं वैशिष्ट्य सांगू शकता की तुम्हाला काय वाटतं की ते मथुरकडे आहे जे बाकीच्या बैलांमध्ये आपल्याला दिसून येत नाही? मथुर बद्दल एकच सांगतो, 4 ते आता हा 5वा सीझन चालू झाला. तो पब्लिकचा किंग आहे आणि कुठे पण जातो तिथे धमाका करतो. मग बिनजोड असो या 3 फेऱ्याचं मैदान असो. राहुल दादा आणि मथुर हे जे महाराष्ट्रात नाव सतत चर्चेत असतं, तर या जोडीच्या नावाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? दादा आमचं काळीज आहे आणि मथुर त्याच्यापेक्षा जीवात अजून आतमधला काळीज आहे. चालेल, धन्यवाद दादा. अरे ठीक आहे चालेल. लावतो लागत नाही नको भाऊ मस्त. सुटली.